आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला. आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय, समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो. हो नाही शेखर? कळलं तुला आता विरोचक काय काय करू शकतो? विरोचकाची शक्ती काय काय घडवून आणू शकते. तुझ्या गटातला आणखी एक सैनिक मला येऊन सामील झालाय. मी ठरवलं ना तर तुम्हाला सगळ्यांना आत्ता संपवू शकते. पण नाही संपवणार आहे, कारण तुझ्या डोळ्यातली ही भीती आहे ना, ती बघायला मजा येते मला. चालू दे अजून थोडे दिवस हा खेळ. बघू मग. काय होतंय? आपल्याला फाल्गुनी आणि केतकी काकूंना यातून बाहेर काढायचं होतं आणि आता काय झालं पाहिलं का? वश झालं. बाबांना पण त्या बाईने वश केलं. शांत व्हा. हे सगळं ठरवल्याप्रमाणे चाललंय. रुपालीच्या विरोधात लढण्यासाठीचा हा पहिला प्लॅन यशस्वी झालाय. देवी आईच्या कृपेने आपण ठरवलं होतं तसंच घडलं सगळं. काय कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय सक्सेसफुल झालंय? तुम्ही खाली पाहिलं नाहीत का? रुपाली मात्रेच्या सांगण्यावरून बाबांनी अद्वैतच्या कानाखाली मारली. तुम्हाला अर्थ कळतोय का या सगळ्याचा? म्हणजे आता डॅडना सुद्धा विरोचकाने वश केलंय. म्हणजे डॅड सुद्धा फाल्गुनी वहिनी आणि केतकी काकू सारखे वागणार आहेत का? तुम्ही असं घाबरू नका. शेखरना काहीही झालेलं नाहीये. काही झालं नाहीये तर मग बाबा असे का वागतायत? तेजस, हा सगळा आपल्या प्लॅनचाच भाग होता. काय? कुठल्या प्लॅन बद्दल बोलताय तुम्ही? मलाही सांगा ना. तेजस भाऊजी, बाबा हे सगळं नाटक करतायत. व्हॉट? शेखर व्यवस्थित आहेत. ते विरोचकाच्या शक्तीच्या अधीन झालेत असं फक्त दाखवतायत. आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय. ते रुपालीला असं दाखवणार की ते तिच्या बाजूने आहेत, पण खरं तर तिथे कुठल्या गोष्टी घडतायत ते सगळं ते आपल्याला येऊन सांगणार आहेत. ओके ओके गुड. म्हणजे आता सगळं ओके होणार आहे, राईट? नाही म्हणजे तुम्ही सांगताय तसंच जर असेल तर येस, लवकरच ओके होईल सगळं. हे नेत्रा, मी काय म्हणतो, तू बाबांना प्लीज सांगशील का की फाल्गुनी आणि केतकी काकूंना यातून बाहेर कसं काढताय ते विचारशील का त्यांना? म्हणजे हो हो हो. बाबांना काही जरी माहिती मिळाली ना विरोचकाकडनं, ते आपल्याला लगेच सांगते. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, पण या सगळ्यात बाबा कुठे राहतील याचा आपण विचारच केला नाहीये. बाबांना सतत त्या विरोचकाबरोबर थांबवणं हे सुद्धा रिस्की आहे. म्हणजे मी बघते. कोण आहे? शेखर. बाबा, बाबा काय झालं शेखर? पाणी द्या. पाणी पाणी पाणी. तेच हे घ्या. हा, थँक्यू.
अद्वैत, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बाबा, आजवर मी आयुष्यात तुझ्यावरती कधीही हात उगारला नव्हता. आज ते रुपालीमुळे. बाबा, तुम्ही सॉरी काय म्हणताय? मला अजिबात वाईट वाटलेलं नाहीये. उलट मला आनंद होतोय की सगळं आपण ठरवल्यासारखं होतं. सगळं ठीक होणार, तुम्ही निश्चिंत राहा. बाबा, फाल्गुनी आणि केतकी काकू त्या 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 नीट आहेत ना तिथे? डोंट वरी तेजस, मी त्या दोघींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. पण बाबा, तुम्ही आत्ता इथे कसे आलात? रुपालीने मला खालती जाऊन बसायला सांगितलं होतं हॉलमध्ये. त्या संधीचा फायदा घेतला आणि इथे आलो मी. पण मला लगेच जावं लागेल. विरोचकाच्या शक्तीबद्दल काही कळलं? नाही, अजून तरी काही कळलं नाही. थोडा वेळ लागेल. बरं, रुपालीला काही संशय वगैरे? अजिबात आला नाही. मी रुपालीवरती लक्ष ठेवून आहे. आता ती पुढे काय करणार आहे हे आपल्याला आधीच कळेल. पण बाबा, तुम्ही हे सगळं घडवून कसं आणलं? कसं घडवून आणलं ते मी सांगते. तुम्हाला दोघींना पकडल्यानंतर मीच पोलिसांना फोन केला. म्हटलं हे सगळे अडकतील. पण नेत्राने नेहमीप्रमाणे माझाच डाव माझ्यावर उलटवला. मी सावध झाले. पोलीस प्रकरणानंतर सुद्धा ही नेत्रा शांत बसणार नाही याची खात्री होती मला. आणि म्हणूनच मी मोठा डाव टाकला. उठ, बस, उठ. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला मी केतकी आणि फाल्गुनी सारखं माझ्या खोलीत ठेवणार नाहीये. तू तनुच्या खोलीतच राहायचंस. तुला वश केलंय मी. पण नेत्राला आणि तिच्या सैन्याला या बाबतीत काहीही कळता कामा नये. त्यांच्या समोर तू नाटकच करायचंस. आलं लक्षात? नेत्राला वाटत असेल तिने फार मोठा पराक्रम केलाय. पण तिला अजून कल्पना नाहीये काय घडतंय. सुरुवात तिने केली होती, पण या सगळ्याचा शेवट मात्र मीच करणार. नेत्राचंच सैन्य माझे गुलाम होऊन तिच्या विरोधात लढणार. त्या सगळ्यांना संपवणार आणि मग स्वतःला पण संपवणार. तात्पर्य काय? हे युद्ध हा विरोचकच जिंकणार. काय झालं? झोप लागत नाहीये का?
मला भीती वाटते. सगळं बाबांनी ठरवल्याप्रमाणे झालंय खरं, पण आता बाबांना जास्तीत जास्त वेळ विरोचकाबरोबर घालवावा लागणार. विरोचक काही करू शकतो, त्यांना काही त्रास देऊ शकतो, आणि या सगळ्यात चुकून जरी विरोचकाला संशय आला ना, काहीतरी अघटित घडेल. मला तर हा प्लॅन ठरला ना, तेव्हापासूनच माझ्या मनात सतत हाच विचार येतोय. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे बाबांना कमीत कमी वेळ त्या विरोचकाबरोबर घालवावा लागेल. साहेब ऐका ना, काहीतरी मार्ग काढावाच लागेल. आपण करूयात विचार, पण आता तू झोप शांतपणे. तुम्ही सुद्धा. चल झोप. मित्रा, मित्र काय दिसलंय संकेतात? मित्र बोल ना, काय दिसलंय संकेतात? तन्मय. माझ्या अध्यक्षांचं शेंड्रेफळ सुद्धा आता विरोचकाचा गुलाम होणार. थोडी कळ तन्मय राजा. लवकरच तूही विरोचकाच्या स्वाधीन होणार आहेस. आपण सगळेच विरोचकाचे गुलाम आहोत. सेवक असू. तू तर विरोचकाच्या पोटी जन्म घेतलायस. छोटा विरोचक, तुझा मान मोठा. विरोचकाला काय झालंय? तुम्ही असं आता अचानक रात्री काय झालं? बाबा, तन्मय बरा आहे ना? हो बरं आहे. तो काय झोपलाय गाड? तो चुकून विरोचकाला भेटला नव्हता ना? नाही, म्हणजे तुम्ही असं काय विचारताय? काय घडलंय? बाबा तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला. पण नक्की काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही या इथे बसा. अरे पण अद्वैत, काही प्रॉब्लेम झालाय का? बाबा तुम्ही बसा इथे. अद्वैत नक्की काय झालंय? बाबा सगळं सांगतो तुम्हाला. बाबा, देवी आईने नेत्राला आत्ता संकेत दिला होता. संकेत? काय दिसलं संकेतात? तन्मय. तन्मय? आणि काय दिसलं तुला तन्मयबद्दल? बाबा, मला संकेतात दिसलं
आत्ता असा संकेत का आला असेल? तन्मय ला डान्सची आवड आहे, पण तरी हो बाबा, पण त्याला डान्स आवडत असला तरी असा संकेत काय येईल नेत्राला? तेच तर. नाही बाबा, मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. काहीतरी गडबड आहे. म्हणजे बाबा विरोचकाने वशीकरण करून घरात थैमान घातले आणि त्यात मला हा असा संकेत. मला असं वाटतं विरोचकाचा ह्याच्याशी काहीतरी संबंध आहे. बाबा तुम्ही विरोचकाला वश झाल्याचं नाटक करताय, पण विरोचकाला असंच वाटतं की तुम्ही त्याला खरंच वश झालात. त्यामुळे कदाचित घरातल्या इतरांना वश करण्यासाठी तो तुमचा वापर करू शकतो. नाही नेत्रा, तू तशी काळजी करू नकोस. मी तसं काही होऊच देणार नाही. ब्रो, नेत्रा, काही झालंय का? नाही, काही नाही. झोप तू. अरे आम्ही बाबांशी बोलायला आलो होतो. तू बरा आहेस ना? हो. काय झालं? अरे नाही, सहज विचारलं. म्हणजे तो जेवलाय ना? हो, तो जेवलाय. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जाऊन झोपा, मी आहे ना तसं बरोबर. बाबा तुम्ही प्लीज तन्मय बरोबर थांबा. त्याला खोलीत एकटं नका सोडू. आणि तन्मय, तू सुद्धा खोलीबाहेर एकटा जाऊ नकोस. काळजी घे. हां. तर तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? काळजी करू नकोस, मी आहे, मी बघतो. तुम्ही जा शांतपणे झोपा. जा. डॅड, काही झालंय का? तू झोप, मी आहे ना. कोण आहे? भाऊजी, मी आहे नेत्रा. तुम्ही इथे? बाबा कुठे आहेत? अगं, बाबा विरोचकाकडे गेलेत म्हणून मी इथे थांबलोय. आणि तन्मय? आहे, अंघोळीला गेला. काय झालं नेत्र? काही नाही, यावर डाग आहे. तन्मयला सांगा मी धुवून आणते. नेत्रा, काय झालंय? कसलं टेन्शन आहे का? नाही, तुम्ही इथेच थांबा तन्मय बरोबर, बाबा येईपर्यंत तरी. डोंट वरी, मी इथेच आहे. माझंही काम सुरूच आहे. माझं आहे लक्ष. ठीक आहे, मी येते. नेत्रा, फाल्गुनी आणि केतकी काकू यातून बाहेर कधी येणार? भाऊजी, मी शब्द दिलाय ना तुम्हाला, मी त्यांना लवकर बाहेर काढेन. हां. तुम्ही काळजी घ्या. हो. मी येते.